विद्यार्थी मित्र, आपण फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन या प्रकरणाचा अभ्यास करतो. आता आपण या प्रकरणाचा तिसरा व्हिडिओ पाहतोय. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ए घन अधिक बी घन चे अवयव कसे पाडायचे, हाऊ टू फॅक्टराइज ए क्यूब प्लस बी क्यूब हा भाग पाहिला आणि सराव संच 6.2 मधील काही उदाहरणं पाहिली. आता आपण ए घन वजा बी घन चे अवयव कसे पाडायचे हा भाग पाहणार आहोत. फॅक्टरायझेशन ऑफ ए क्यूब मायनस बी क्यूब आणि सराव संच 6.3 मधील उदाहरणं पाहणार आहोत. आपल्याला पाहायचं फॅक्टर्स ऑफ ए क्यूब मायनस बी क्यूब. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ए घन अधिक बी घनचे फॅक्टर्स पाहिले आपण. आता आपल्याला काय पाहायचं, ए घन वजा बी घनचे फॅक्टर्स पाहायचे. आपण पहिल्या प्रकरणामध्ये पाहिले की पहिलं पद वजा दुसरं पद कंसाचा घन बरोबर पहिल्या पदाचा घन वजा 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरं पद अधिक 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा घन. a minus b bracket cube is equal to square of first term minus 3 into square of first term into second term plus 3 into first term into square of second term minus cube of second term. आता हेच आपण कसं लिहू शकतो, हा ए घन बरोबरचं चिन्ह येतं, ए घन आहे तसाच लिहिला. इथला वजा बी घन आहे तो सुरुवातीला लिहिला, इथं ए घन नंतर लिहिला वजा बी घन, नंतर इथं वजा 3 ए वर्ग बी आणि अधिक 3 ए बी वर्ग, याच्यातून आपण 3 ए बी बाजूला घेतला. लिहू आपण या ठिकाणी ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब मायनस 3 ए स्क्वेअर बी प्लस 3 ए बी स्क्वेअर मायनस बी क्यूब. ए क्यूब मायनस बी क्यूब आपलं ए घन आणि इथला वजा बी घन तो त्याच्या शेजारी लिहिला, मायनस 3 ए स्क्वेअर बी प्लस 3 ए बी स्क्वेअर. आता ह्याच्यामधले ए घन वजा बी घन, आता याच्यामधून 3 ए बी हा घटक सारखा, ह्याच्यात 3 आहे इथं 3 आहे, ह्याच्यामध्ये ए आहे ह्याच्यामध्ये ए आहे, ह्याच्यामध्ये बी आहे ह्याच्यामध्ये बी आहे, याच्यामध्ये 2 वेळा ए आहे आणि ह्याच्यामध्ये 2 वेळा बी आहे. ह्याच्यातून आपण वजा 3 बाजूला घेतला, ए बाजूला घेतलं, बी बाजूला घेतलं, तर कंसात इथलं ए दोनदा आहे तोच फक्त इथं ए राहीन, बी एकदा आहे तो इथं लिहिलेला आहे, 3 एकदाचे तो इथं लिहिले. आता वजा अधिक इथं होईल वजा, 3 बाजूला घेतलेत, ए एकदा आहे तो बाजूला घेतलाय, दोनदा काय बी वर्ग म्हणजे त्याचा 2 वेळा गुणाकार आहे, म्हणजे त्यातला एक बी इथं शिल्लक राहील. हे काय घेतलं आपण, ए वजा बी चा घन. आता आपल्याला काय करायचे की फक्त साइड चेंज करायचे. हे आपण ए घन वजा बी घन वजा 3 ए बी ए वजा बी हे बरोबर चिन्हाच्या उजवीकडला आहे ते या बाजूला लिहिलं आणि ए वजा बी घन या बाजूला लिहिलं. फक्त साइड चेंज केल्या. नंतर ए घन वजा बी घन बरोबर हे आहे तसंच लिहिलं. हे ए वजा बी चा घन तो सुद्धा आहे तसाच लिहिलं. हे वजा 3 ए बी गुणिले ए वजा बी हा एकच पद आहे.
ह्याचं चिन्ह आहे वजा, तिकडे आल्यावर काय होईल अधिक. मग या बाजूला लिहू प्लस 3ab मग आता काय मिळेल आपल्याला, बरोबर चिन्हाच्या डावीकडे राहिले फक्त a घन वजा b घन बरोबर. आता याच्यामध्ये a वजा b चा घन म्हणजे ह्या कंसाचा 3 वेळा गुणाकार आहे आणि तर कंसाचा 1 वेळा गुणाकार. मग a वजा b आपण काय घेतलं, बाजूला घेतलं, कॉमन घेतलं, तर शिल्लक काय राहील, हा a वजा b तीन वेळा गुणाकार आहे, तो राहील 2 वेळा गुणाकार, म्हणजे a वजा b चा वर्ग आणि अधिक 3ab. याला सोपं रूप देऊ आपण, a वजा b a वजा b चा वर्ग a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर अँड 3ab. ह्याचा वर्ग लिहिला फक्त इथं. आता इथं वजा 2ab आणि अधिक 3ab सजातीय संख्या आहे, म्हणजे इथं आपल्याला मिळेल a वजा b, a वर्ग आहे तसा लिहिला, ह्यांची बेरीज केली अधिक 3ab आणि वजा 2ab. 3 मधून जर म्हणजे या ठिकाणी चिन्ह बदल असतील तर वजाबाकी होते, 3तून 2 गेला 1, मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक, अधिक 1ab म्हणजेच ab आणि अधिक b वर्ग. आपल्याला हे a घन वजा b घन हे सूत्र मिळालं. कंस करू आपण त्याला, तर या सूत्राचा उपयोग करून आपल्याला उदाहरणं सोडवायची. 6.3 मध्ये प्रॅक्टिस सेट 6.3 आपण पहिलं उदाहरण घेऊ. तर आपण अगोदर 6.2 मध्ये 6.2 मध्ये जशी उदाहरणं सोडवली तशीच उदाहरणं आहेत. y क्यूब मायनस 27, इथं y क्यूब 27 म्हणजे कशाचा घन आहे, 3 चा घन, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. तर पहिल्या पदाचा घन वजा दुसऱ्या पदाचा घन म्हणजे काय लिहिणार, y मायनस 3, पहिलं पद वजा दुसरं पद, त्यानंतर पहिल्या पदाचा वर्ग अधिक पहिले पद y गुणिले दुसरं पद 3 जे 3 गुणिले y 3y आणि अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग जे 3 चा वर्ग, तर y वजा 3 y स्क्वेअर प्लस 3y प्लस 9 ब्रॅकेट कंप्लीट. एट पी क्यूब मायनस 27 पी क्यूब. एट पी क्यूब 8 म्हणजे 2 चा घन पी चा घन वजा 27 म्हणजे 3 चा घन आणि पी चा घन म्हणजे इथं 2 पी चा घन वजा 3 छेद पी चा घन.
सूत्रानुसार काय येईल, बाय फॉर्म्युला 2p क्यूब, फर्स्ट टर्म 2p मायनस सेकंड टर्म 3/p bracket complete into second bracket square of first term 2p square plus first term into second term 2p into 3/p plus square of second term 3/p bracket square bracket complete. Therefore 2p minus 3/p is equal to square of 2 is 4, square of p is p square. Here p is in numerator and p is it is denominator. गेट कॅन्सल, अंशस्थानचा पी आणि छेदस्थानचा पी गेला तर इथं 2 आणि 3 बेत्रिक 6 प्लस 6 तर 3 चा वर्ग 9 आणि छेदस्थानी पी चा वर्ग पी वर्ग ब्रॅकेट कंप्लीट. याप्रमाणे याचा आपल्याला फॅक्टर्स मिळतील. ठीक आहे, बाकीची उदाहरणं ह्यातली 6.2 प्रमाणेच बाकीची उदाहरणं, फक्त फरक काय आहे, इथं वजा आहे म्हणून इथं वजा येईल आणि इथं अधिक येईल. ह्यातला पहिला प्रश्न पाहिला आपण फॅक्टराइज. सेकंड क्वेश्चन सिम्प्लिफाय. तसेच उदाहरणं आहेत, फक्त त्याचा विस्तार वाढणारे, लार्ज म्हणजे मोठं होणारे उदाहरण फक्त. पहिल्या उदाहरणापासून सुरुवात करू आपण. x plus y bracket cube minus x minus y bracket cube is equal to. आता ह्याचा विस्तार लिहायचा आपल्याला. पहिल्या प्रकार म्हणजे याच्या अगोदरच्या प्रकरणामध्ये पाहिलं आपण, पहिल्या पदाचा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग 3 into square of first term into second term plus 3 into first term square of second term. 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन आणि तो वजा. आता हे लिहिताना आपण हे कंसात लिहायचंय, कारण का वजा कंसाच्या बाहेर आणि हा कंस सोडवून घ्यायचा आपल्याला. याप्रमाणे येईल फक्त x घन, इथं अधिकच्या ऐवजी वजा 3x वर्ग y, इथं अधिक 3xy आणि इथं y वर्ग अधिकच्या ऐवजी वजा. अधिक माहितीसाठी याच्या अगोदरचं प्रकरण पाहायचंय. एक्सपान्शन फॉर्म्युले हे प्रकरण पाहायचे आपण. इज इक्वल टू x क्यूब प्लस 3x स्क्वेअर y प्लस 3xy स्क्वेअर प्लस y क्यूब. जर वजा चिन्ह असेल कंसाच्या बाहेर तर यांच्या सर्वांची चिन्ह बदलतात. म्हणजे x चं बदलन पहिलं, नंतर हे वजाचा अधिक होईल, अधिकचं वजा होईल आणि इथं वजाचा अधिक होईल. आता जे अपोजिट्स आहेत ते फक्त कॅन्सल करायचे. हे अधिक x घन वजा x घन अधिक 3xy वर्ग इथं लिहायचं राहिले.
वर्ग लिहायचा राहिला. अधिक 3xy वर्ग इथं वजा 3xy वर्ग. जे काही शिल्लक राहिले ते आपण लिहू खाली. इथं 3x वर्ग y तर अधिक 3x वर्ग y म्हणजे इथं 3 आणि 3 6x वर्ग y. त्यानंतर y क्यूब प्लस y क्यूब प्लस 2y क्यूब. एकूण किती पद होती? ही 2 आणि ही 2 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 बरोबर. आता याचं फॅक्ट याच्यामध्ये काय कॉमन आहे? 2 हित आहेत 2 हित आहेत. इथं बेत्रिक 6 बेक कबे 2 कॉमन आहे. याच्यामध्ये x आहे ह्याच्यामध्ये नाहीये. याच्यामध्ये y आहे ह्याच्यामध्ये y आहे. y कॉमन निघन म्हणजे इथं मिळेल आपल्याला 3x² बेत्रिक 6 x वर्ग आहे तसाच y बाजूला घेतलाय अधिक 2 बाजूला घेतलेत y बाजू म्हणजे इथं y वर्ग. तर हे याचं उत्तर मिळालं. तिसरं उदाहरण पाहू आपण. हा a अधिक b चा घन आहे तसंच लिहिलं. ह्याच्यातून मी वजा बाजूला घेतलं तर हे a घन वजा a घन तो होईल अधिक a घन आणि हा वजा b घन तो होईल अधिक b घन, कारण का वजा चिन्ह बाजूला घेतलं. आता a अधिक b चा घन त्या पहिल्या पदाचा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरं पद अधिक तीन गुणिले पहिले पद दुसऱ्या पदाचा वर्ग आणि दुसऱ्या पदाचा घन ह्याचा विस्तार लिहिला आपण. एक्सपान्शन ऑफ a प्लस बी ब्रॅकेट क्यूब. तर इथं वजा चिन्ह असल्यामुळं कंस घेऊ आपण आणि ह्याचा विस्तार लिहायचा. आता ह्याचे अवयव काय मिळतात आपल्याला? ह्याचा विस्तार करण्याची गरज नाहीये. हे आहे तसंच लिहू आपण. a प्लस बी ब्रॅकेट क्यूब मायनस याचा विस्तार काय येईल? a प्लस बी इन सेकंड ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. आता इथं a प्लस बी आणि हा a प्लस बी कॉमन आहे तर आपल्याला मिळेल a प्लस बी हा बाजूला घेतला आपण तर या पदातलं शिल्लक राहील a अधिक b चा वर्ग. इथं 3 वेळा गुणाकार होता त्यातला एक बाजूला काढला आपण. नंतर इथं वजा हा a अधिक b कंस बाजूला घेतला म्हणजे इथं राहील a वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग. अजून थोडं सोपं रूप देऊ आपण. a अधिक बी
पुढे सोडवून पाहू आपण काय ते पाहू. ह्याचा विस्तार केला a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. आता हे वजा चिन्ह आहे कंसाच्या बाहेर, मग वजा चिन्हाने गुणून घेऊ आपण. a वर्ग वजा तर वजा a वर्ग वजा वजा अधिक ab आणि वजा b वर्ग. कंस पूर्ण. इथं a अधिक b या ठिकाणी अधिक a वर्गला वजा a वर्ग गेला, अधिक b वर्गला वजा b वर्ग गेला, तर 2ab आणि अधिक 1ab म्हणजे आपल्याला मिळेल 2ab आणि अधिक 1ab म्हणजे 3ab मिळेल. याप्रमाणे याचं उत्तर असेल. 5वं उदाहरण पाहायचं आपल्याला. तीन XY वजा 2AB चा घन आणि अधिक 3XY अधिक 2AB चा घन. ज्या ठिकाणी हे आपलं पहिलं पद आहे आणि हे आपलं दुसरं पद आहे. ह्या पहिल्या पदाला आपण म्हटलं A आणि या दुसऱ्या पदाला आपण म्हटलं B. जे या ठिकाणी आपल्याला काय मिळतं A घन आणि B घन. इथं फॉर्म्युला लिहून घेतो मी. A घन वजा B घन बरोबर पहिल्या पदाचा घन वजा दुसऱ्या पदाचा घन म्हणजे A वजा B. इथं A वर्ग अधिक AB अधिक B वर्ग. आता हे जरी उदाहरण तुम्हाला मोठं वाटत असेल तरी खूप सोपं आहे. तर 5वं उदाहरण सोडवायचं आहे. पहिल्या कंसामध्ये 3XY वजा 2AB कंसाचा घन वजा दुसऱ्या कंसामध्ये 3XY अधिक 2AB कंसाचा घन. या ठिकाणी पहिल्या पदाचा घन वजा दुसऱ्या पदाचा घन स्क्वेअर ऑफ फर्स्ट क्यूब ऑफ फर्स्ट टर्म मायनस क्यूब ऑफ सेकंड टर्म. यानुसार पहिल्या कंसामध्ये पहिलं पद वजा दुसरं पद इन फर्स्ट ब्रॅकेट फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म आणि दुसऱ्या कंसामध्ये पहिल्या पदाचा वर्ग अधिक पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग कंस पूर्ण. या कंसाचा उपयोग करून आपल्याला हे उदाहरण सोडवायचं. सुरुवात करू आपण. पहिले इन A वजा B म्हणजे पहिलं पद वजा दुसरं पद. त्यानंतर दुसऱ्या कंसामध्ये काय येणार आहे पहिल्या पदाचा वर्ग. पहिल्या पदाचा वर्ग म्हणजेच 3XY वजा 2AB कंसाचा वर्ग. त्यानंतर अधिक पहिले पद गुणिले दुसरे पद. या ठिकाणी 3x वजा 2ab आणि 3xy अधिक 2ab. त्यानंतर दुसऱ्या पदाचा वर्ग इथं अधिक दुसरं पद आहे आपलं 3xy अधिक 2ab कंसाचा वर्ग. बघा काय केलं आपण
इथं पहिलं पद वजा दुसरं पद, पहिलं पद वजा दुसरं पद, त्यानंतर पहिल्या पदाचा वर्ग 3xy वजा 2ab चा वर्ग अधिक पहिले पद गुणिले दुसरे पद आणि अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. तर हे सोडवायचे आपल्याला. बरोबर. तर अधिक 3xy आहे तसं लिहिलं, वजा 2ab. आता इथं ह्या कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे आणि तर वजा 3xy आणि वजा अधिक वजा 2ab कंस पूर्ण. त्यानंतर दुसरा कंस आपण सोडवतोय. त्यात दुसऱ्या कंसामध्ये पहिल्या पदाचा वर्ग याचा वर्ग करायचा आहे आपल्याला. इथं येईन 3xy कंसाचा वर्ग, त्यानंतर वजा 2 गुणिले पहिलं पद आहे आपलं 3xy आणि दुसरं पद आहे 2ab आणि अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. तर 2ab कंसाचा वर्ग. म्हणजे आपण आता फक्त हा एवढा भाग सोडवला. त्यानंतर हा भाग पाहायचा आपल्याला. 3x वजा 2ab आणि 3xy y लिहायचा राहिलाय. अधिक 3xy वजा 2ab आणि इथं 3xy अधिक 2ab. जिथं 2 कंसाचा गुणाकार आहे त्याच्यामध्ये पहिलं पद सारखं आहे, दुसरं पद पण सारखं आहे, फक्त त्यांची चिन्ह वेगवेगळी आहेत. या ठिकाणी आपण a वर्ग वजा b वर्ग त्याचा विस्तार येतो a वजा b आणि a अधिक b. जे ह्याचा आपल्याला ह्याचे अवयव काय मिळणार आहेत तर a वर्ग पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. त्यानुसार इथं आपल्याला मिळेल अधिक पहिल्या पदाचा वर्ग इथं 3xy कंसाचा वर्ग वजा 2ab कंसाचा वर्ग. त्यानंतर तिसरा भाग हा आपल्याला सोडवायचा आहे. 3xy अधिक 2ab कंसाचा वर्ग तर या ठिकाणी खाली लिहितो मी अधिक तर पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 3xy कंसाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद आणि अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग आणि याप्रमाणे हा कंस पूर्ण झाला. बरोबर. तर अधिक 3xy ला वजा 3xy गेलं, यांची विरुद्ध संख्या आहे या ठिकाणी. आणि हे वजा 2ab आणि हे वजा 2ab म्हणजे आपल्याला मिळतील
वजा 4ab आता हा कंस, आता याच्यामध्ये 3xy कंसाचा वर्ग, हा दुसरा 3xy कंसाचा वर्ग आणि हा तिसरा 3xy कंसाचा वर्ग, म्हणजे 1 + 1 2 + 3 या ठिकाणी आपण लिहू 3 गुणिले 3xy कंसाचा वर्ग आता दुसरा भाग इथं वजा 2 गुणिले 3xy गुणिले 2ab आणि या ठिकाणी अधिक 2 गुणिले 3xy गुणिले 2ab, या ठिकाणी आहे वजा चिन्ह आणि या ठिकाणी अधिक चिन्ह, हे एकमेकाच्या विरुद्ध आहेत, त्यामुळं हा भाग आणि हा इथला भाग जाईल. खाली राहिले फक्त अधिक 2ab, त्यानंतर अधिक 2ab चा वर्ग नंतर वजा 2ab कंसाचा वर्ग आणि इथं अधिक 2ab, जे यातले अधिक 2ab चा वर्ग आणि वजा 2ab चा वर्ग हे गेले. आता शिल्लक फक्त राहिलेत अधिक 2ab कंसाचा वर्ग. या ठिकाणी खाली लिहू अधिक 2ab कंसाचा वर्ग आणि हा कंस पूर्ण, तर बरोबर हे वजा 4ab आहे तसंच लिहिले. आता इथं थेट 3 गुणिले 3 चा वर्ग 9, x चा वर्ग x वर्ग आणि y चा वर्ग y वर्ग अधिक 2 चा वर्ग 4, a चा वर्ग a वर्ग, b चा वर्ग b वर्ग. बरोबर हा गुणाकार करू आपण, तर याच्या पुढेच लिहितो बरोबर 4 ने 3 लागून वजा 4ab आहे तसं लिहू, तर 9 त्रिक 27 x वर्ग y वर्ग अधिक 4a वर्ग b वर्ग. यांचा ना आता ह्या वजा 4 गुणिले 27 वजा अधिक यांचा गुणाकार वजा 7 चौक 28 8 हातच्याला 1 हातच्या आले 2 4 2 8 आणि 2 10, त्यानंतर x वर्ग y वर्ग a गुणिले b ab, याचा आणि याचा गुणाकार केला, नंतर अधिक इथं वजा आणि अधिक यांचा गुणाकार वजा, तर 4 चौक 16 a गुणिले a वर्ग a घन आणि b गुणिले b वर्ग b घन.
तर हे आपल्याला उत्तर मिळाले.